आता आपण केसी विषयाअंतर्गत प्रकरण 3 सुरू करणार आहोत. प्रकरणाचं नाव आपल्या समोर आहे. प्रकरण आहे फळे व भाजीपाला संस्करण तत्वे आणि पद्धती. तर एक महत्त्वपूर्ण प्रकरण आहे. मी तर म्हणेन की मध्यवर्ती प्रकरण आहे, किंवा आणखीन वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आपण आता 2 प्रकरणं एक आधारभूत प्रकरण म्हणून आपण पाहिलेली आहेत, आणि तिसरं प्रकरण हे अशा पद्धतीचं प्रकरण आहे की इथून पुढचे प्रकरण क्रमांक 4 ते प्रकरण क्रमांक 14 अशी पुढची 10 प्रकरणं ह्या प्रकरणावरती आधारित आहेत. त्या पुढच्या 10चा एक आधाराचा घटक म्हणून, एक फाउंडेशन म्हणून हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. सगळ्याची ही त्या पुढच्या 10 प्रकरणांची सगळी माहिती तक्ते स्वरूपामध्ये, एकत्रित स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. चला तर सुरुवात करूयात प्रस्तावनेपासून. तर अन्न संस्करण, फळे भाजीपाला संस्करण ही जी काही क्रिया आहे, तर ही क्रिया मनुष्य जेव्हापासून भटक्या अवस्था सोडून स्थैर्य जीवनाकडे वळला तेव्हापासून ही क्रिया सुरू आहे. स्थिर स्थावर व्हायला सुरुवात झाल्यानंतर जीवनातल्या इतर गोष्टींच्या सोबततेबरोबर त्यांना अन्न साठवण्याचा प्रयत्न आणखीन थोडा खोलवर केला. अन्नाची साठवण यासाठी गरजेची की प्रत्येक वेळा ताजं अन्न मिळेल किंवा प्रत्येक वेळा खायला मिळेलच असं नाही. जेव्हा त्याचा दुष्काळ असेल किंवा त्याच्या कमतरता असेल, जेव्हा खाणं शक्य नसेल त्या स्वरूपात, तेव्हा ते साठवून खाणं हे क्रमप्राप्त झालं. की जसं मिलिटरीसाठी, आर्मीसाठी रसद पुरवली जाते, सैनिकांना रसद दिली जाते. मात्र काही वेळेस रसद पुरवणं, मालाचा पुरवठा करणं, अन्नधान्य किंवा अन्न देणं शक्य नसतं. तेव्हा त्याच्याकडं, त्या आर्मीकडं, त्या सैनिकांच्याकडं साठवलेलं अन्न असेल तरच ते सैनिक चांगल्या पद्धतीनं काम करेल. अशाच पद्धतीनं सामान्य जीवनामध्ये भरपूर पाऊस असेल, दुष्काळ असेल, थंडी टोकाची असेल, बर्फवर्षा असेल, त्यामुळे घरामध्ये आणखीन प्रकारानं साठवलेलं अन्न असेल तर आणि तरच ती घरातील माणसं चांगल्या पद्धतीनं आपलं जीवनक्रम कंटू शकतील. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर समतोल आहाराचा जो भाग आपण पाहिलेला आहे, समतोल आहार याचा अर्थ दररोज 300 ग्रॅमची फळं आणि भाजीपाला आपण घ्यायला पाहिजे, आणि 85 ग्रॅमची फळं आपण आहारामध्ये घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये पण जी विभागणी आहे की फळभाजी, फुलभाजी, पानभाजी, कंदभाजी, मूळभाजी वगैरे, तर ही आपण ताज्या स्वरूपात प्रत्येक वेळा घेऊ शकूच असं नाही. जसं गाजर मर्यादा आपल्याकडे घ्यायला, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते जास्त फेब्रुवारीपर्यंत गाजर आपल्याला मिळतो. तोच जर आपण त्याचा प्रिझर्व करून आपण ठेवला, मुरंबा समजा, तर तो निश्चितपणे आणखीन किमान 3 ते 4 महिने आपण तो खाऊ शकतो. तर असं हे अन्न साठवणीची संकल्पना दुहेरी पद्धतीनं आहे. जेव्हा कमी असेल तेव्हा त्यातून पूर्तता करणं, आणि दुसरं समतोल आहार वर्षभर 365 डेज घेणं, यासाठी अन्न साठवणं आवश्यक आहे. याच्याशिवाय हंगामानुसार भरपूर उत्पादन असतं तेव्हा दर कमी असतं. त्यामुळं निश्चितपणे कच्चा माल योग्य दराला घेऊन हे आपण साठवू शकतो. हे जरी असलं तरी आपण देशपातळीवर विचार जर केला तर फक्त 6% उत्पादन प्रक्रिया करून आपण फळे भाजीपाला साठवतो. परदेशामध्ये हीच टक्केवारी, जी डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, जी विकसित राष्ट्र आहेत, त्यांच्यामध्ये हीच टक्केवारी 60% पोहोचते. आपण मात्र फक्त 6%पर्यंतच या ठिकाणी अन्न प्रक्रिया करतो, साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे व्यवस्थित न केल्यामुळं, काढणीपेक्षा हाताळणीच्या सोयी नसल्यामुळं हजारो कोटी रुपयाचं नुकसान होतं. 30-33% उत्पादन हे वाया जातं. 5,000 पेक्षा अधिक रुपये, 5,000 कोटी अर्थात पेक्षा अधिक रुपये या ठिकाणी नुकसान प्रत्येक वर्षी होते. याच्यामध्ये सगळ्यांचीच हानी होते. म्हणजे व्यक्तिगत ग्राहक, शेतकरी, उत्पादक, मध्यस्थ व्यापारी आणि देश, सगळ्यांचीच या ठिकाणी
नुकसान हे सोसावं लागतं. शिवाय फळं आणि भाजीपाला निसर्गतः नाशवंत आहेत. मागच्या घटकेत आपण बघितलं की कच्चं फळ पूर्ण वाढणार, पूर्ण वाढलं फळ पिकणार, पिकलेलं आपण वापरात नाही घेतलं तर ते अति पिकणार आणि नंतर ते कुजून जाणार. ज्या पंचमहाभूतातून ते बनलेलं आहे त्या पंचमहाभूतात ते विलीन होऊन जाणार. शिवाय त्याच्यामध्ये जैवरासायनिक क्रिया ही अखंडपणे सुरू असते. सूक्ष्मजीवांचं कामकाज सुरू असतं, जसं जीवाणू, इष्ट, बुरशी. तर हे अखंडपणे काम करतात. त्यातलं पाणी कमी होणं सुरू असतं. त्यामुळं याच्यामध्ये आपण हस्तक्षेप केल्याशिवाय, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यासपूर्वक याच्यामध्ये आपली भूमिका पार पाडल्याशिवाय फळ आणि भाजीपाला हे टिकून राहू शकत नाही, हे या निमित्तानं लक्षात आपल्या येईल. त्यानंतर जर आपण पुढचा भाग बघितला तर याची नेमकी तत्व काय आहेत, का म्हणजे हे टिकवणं गरजेचं आहे. तर तत्व ह्याच्यामध्ये काय सांगितलं की फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया पदार्थ खराब होण्यास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांचे प्रभावी पद्धतीने नियंत्रण करणं आणि सर्वसामान्य स्थितीत अधिक काळ टिकवून ठेवणं, याला संस्करण असं मूलतत्व असं म्हणलेलं आहे. तर ही मूलतत्व सांगत असताना पहिले सांगितलंय की निसर्गतः सूक्ष्मजीवाद्वारे कुजण्याची जी क्रिया आहे ती थांबवणं, त्याला अटकाव करणं. त्यासाठी काय करतात, सूक्ष्मजीव अन्नपदार्थापासून दूर ठेवणं, अन्नपदार्थ सूक्ष्मजीव काढून टाकणं, कमी तापमानाचा वापर करणं की ज्या कमी तापमानामुळे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी सक्रिय राहू शकत नाहीत, थंडीनं गारठले जातील. त्यानंतर वाळवण्याची क्रिया करून अतिरिक्त पाणी कमी करणं की ज्यामुळे सूक्ष्मजीवांना कोरडेपणा त्या ठिकाणी अनुभवास येईल किंवा कोरडेपणाचा त्रास होईल. ऑक्सिजन विरहित अवस्था ठेवणं, ज्यामुळे ऑक्सिजन विरहित सूक्ष्मजीव काम करू शकणार नाही, ही संकल्पना आहे. त्यानंतर रासायनिक घटक वापरून सूक्ष्मजीवांची वाढ रोखणं, सोडियम बेन्झोएट सारखे विषारी द्रव्ये खाणाऱ्याच धोका नाही, सूक्ष्मजीवांना मात्र धोका आहे. त्यात अन्नपदार्थ सूक्ष्मजीव मारून उष्णतेद्वारे किंवा किरणोत्सर्ग वापर करून, गॅमा किरणांचा वापर करून सूक्ष्मजीव मारून त्याचा नायनाट करून हे पदार्थ टिकवणं, ही सूक्ष्म जंतूमुळं अन्न कुजण्याची क्रिया थांबवण्याच्या मध्ये अंतर्गत हे घटक आहे. आणि अन्न आपोआप जे कुजतं ते कसं थांबवायचं, सूक्ष्मजीवांच्या शिवाय सुद्धा कुजतं तर का, तर त्यामध्ये विकर जे असतात आतमध्ये रसायनं, तर ती अखंडपणे त्या ठिकाणी काम करतात. त्यांना निष्क्रिय करणं म्हणजे रासायनिक क्रिया बदलवण्याची क्रिया थांबवणं, पिकलं अतिपिकलं कुजणं, ह्यासाठी जे विकर कारणीभूत आहेत तर ते जर आपण नाश केले किंवा निष्क्रिय केले, विशेषतः ब्लांचिंग उष्णताची क्रिया करून, तर हे काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, हे पदार्थ कुजण्याचं थांबतं. त्यानंतर रासायनिक क्रियांना प्रतिबंध करणं किंवा विलंब करणं, म्हणजे कसं आता अँटीऑक्सिडंट पदार्थ वापरून ऑक्सिडेशनची क्रिया थांबवावी, म्हणजे प्राणवायू मिसळण्याची जी क्रिया आहे तर ती थांबवणं, याच्यामुळं निश्चित आपोआप कुजवण्याचं जे काम आहे ते थांबतं. अशा पद्धतीनं दोन तत्व आहेत, एक सूक्ष्म जीवाद्वारे कुजवण्याच्या क्रियेमध्ये हस्तक्षेप करणं, थांबवणं, विलंब करणं, आणि दुसरं अन्न आपोआप जे कुजतं विशेषतः विकरांच्यामुळं त्यामध्ये हस्तक्षेप करून ती क्रिया थांबवणं, हे दोन तत्व आहेत. आता ह्या दोन तत्वावर आधारित ज्या पद्धती आहेत संस्करण पद्धती, त्याचं आपण थोडंसं चार्ट वजा आणि त्यातली एक पद्धत आपण अधिक विस्तृतपणे ह्या व्हिडिओमध्ये पाहू आणि त्यानंतर विराम घेऊ. तर संस्करण पद्धती, पहिलं तात्पुरते संस्करण. तात्पुरते शब्दामध्येच अर्थ आहे की ही पद्धत संबंधित पदार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 महिन्यापर्यंत चांगल्यापणे टिकवून ठेवू. ह्यालाच भौतिक पद्धत असं म्हणलंय. भौतिक ह्याचा अर्थ याच्यामध्ये भौतिक घटकांचा, भौतिक क्रियांचा, भौतिक साधनांचा वापर करतात. म्हणजे थोडक्यात सांगता येईल अप्रत्यक्षपणे रसायनं वापरत नाहीत. आणि दुसरी जी पद्धत सांगितली दीर्घकालीन, म्हणजे अधिक काळ टिकवणं, 6 महिन्यापेक्षा जास्त, 1 वर्ष, 2 वर्ष, 3, 4, 5, 6 वर्ष असं किंवा 10 त्यापेक्षा जास्त, त्याच्यामध्ये रसायनाचा वापर करतात. म्हणून त्याला रासायनिक पद्धत किंवा अधिक काळ साठवण्याची पद्धत असं दुसरी पद्धत सांगितली. तुर्तास आपण तात्पुरते संस्करण ही पद्धत विस्तृत बघणार आहोत. तात्पुरते संस्करण म्हणजे ज्या पद्धतीमध्ये फळे, भाजीपाला किंवा निसर्गतः नाशवंत असणारी खाद्यान्न काही काळासाठी, काही महिन्यांसाठी साठवतात. त्यातली पहिली पद्धत म्हणून दिलेली आहे ॲसेप्सिस. दुसरा आहे कमी तापमानाचा वापर, याच्यामध्ये शीतकरण करतात म्हणजे फ्रीजचा वापर करतात. गोठवण्याचं काम, त्यामध्ये
फ्रीजिंग करतात, म्हणजे बर्फा स्वरूपात आणायचं, पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर करतात. त्यानंतर शीतगृह, कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाण्यासारखे स्टोरेज होतं त्याच्या पद्धतीने ठेवायचं. कार्बोनेशन पद्धती, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरायचं. अशा पद्धतीनं हे झालं कमी तापमान वापर. म्हणजे नेहमीचं जे तापमान आहे समजा 15 असते तर या ठिकाणी 10, 9, 8, 7 बघायचं. अशा पद्धतीने व्यवस्था करायची. त्यानंतर यातलं सांगितलं ते उच्च तापमानाचा वापर, म्हणजे जे काही नियमित तापमान आहे 15 त्यापेक्षा जास्त 20, 25, 30, 35, 40, 45, 50 डिग्री किंवा त्यापेक्षा पण जास्त 100पर्यंत जाणं. तर त्यात 2 पद्धती आहेत. निर्जंतुक करणे, म्हणजे आपण पाश्चरायझेशन, जसं सकाळी दूध उकळून ठेवतो आपण. निर्जंतुक शून्य करणं म्हणजे स्टरिलाइज करणं. याच्यामध्ये निर्जंतुक शून्यकरणाच्या क्रियेमध्ये एकही सूक्ष्म ठेवत नाहीत आणि निर्जंतुकरणाच्या क्रियेमध्ये अतिशय अल्पसंख्येमध्ये सूक्ष्म असतात, मात्र बरेचसे निष्क्रिय झाले असतात. हे उच्च तापमानाचा वापर करून टिकवण्याची पद्धत. त्यानंतर सांगता येईल वाळवणं किंवा निर्जलीकरण. जेव्हा आपण उन्हामध्ये वाळवतो तेव्हा उन्हामध्ये पाणी कमी करतो म्हणायचं वाळवण, जेव्हा यंत्राद्वारे पाणी कमी करतो त्याला म्हणायचं निर्जलीकरण. तर हे 2 पद्धती आहेत. यंत्राद्वारे वाळवण्याच्या पण उपपद्धती त्यामध्ये फ्रीज ड्राईंग आहे, फोम मॅट ड्राईंग आहे, पफ ड्राईंग आहे. आणि ई पद्धत सांगितली किरणोत्सर्जन. आत्ताच तुम्हाला सांगितलं की गॅमा किरणं ही फळ किंवा भाजीमधून आरपार पाठवून द्यायची आणि त्यामुळं संबंधित खराब करणारे सूक्ष्मजीव त्यात मारले जातात किंवा निष्क्रिय केले जातात. ही पहिली एक पद्धत आहे की ज्याला तात्पुरते संस्करण असं म्हणतात. दुसरी पद्धत दीर्घ संस्करण पद्धत, ह्याला रासायनिक पद्धत असं म्हणतात. याच्यामध्ये रसायनाचा वापर करतात. आम्ल प्रक्रिया असेल किंवा मीठ असेल, NaCl, साखर असेल, CHOचं स्वरूप असणारं, उष्णता असेल किंवा रासायनिक परिरक्षकांचा वापर म्हणजे सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम मेटाबाईट सल्फेट अशा प्रकारच्या रसायनाचा वापर असेल. तिसरी पद्धत आहे मुख्य पद्धती किण्वन क्रिया. याच्यामध्ये फर्मंटेशन करतात, म्हणजे इस्ट, थोडक्यात सांगता येईल द्राक्षाच्या रसाचं किण्वन क्रिया करून द्राक्षासवमध्ये म्हणजे वाईन रूपांतरण करणं आणि ती वाईन अनेक वर्ष म्हणजे 5, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 वर्षापर्यंत राहू शकते. इतर पद्धती याच्यामध्ये 2-3 पद्धतीचं एकत्रीकरण करून ही फळं, भाजीपाला आणि त्याचे पदार्थ टिकवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो. पुन्हा एकदा आपण पहिल्या पद्धतीकडे येऊयात. हे थोडक्यात आपण बघायचं आहे. पहिलं आहे ते तात्पुरते संस्करण भौतिक पद्धतीमध्ये सूक्ष्म निष्क्रिय करणं, त्यांची हाताळणी व्यवस्थितपणे करणं आणि योग्य तापमानाचा वापर करून ही पदार्थ टिकवणं, ह्या सगळ्या भौतिक पद्धतींचा ह्याच्यामध्ये अवलंबन आहे. तात्पुरतं यासाठी म्हणलेलं आहे की काही काळासाठी हे फळं भाजीपाला चांगल्या असं आपण ठेवतो. त्यातला असेप्सिस म्हणजे स्वच्छ हाताळणी, तर सूक्ष्म जीवांना दूर ठेवणं कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यानंतर पूर्व खबरदारी घेणं, म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजारी पडल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा आजारी पडूच नये म्हणून खबरदारी घेणं. याच्या वतीनं सांगता येईल की सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला मारणं, त्याला निष्क्रिय करणं, त्याला बाजूला करणं, हे करण्यापेक्षा त्यामध्ये सूक्ष्मजीव प्रवेशच करणार नाहीत यासाठी उपाययोजना करणं. त्यासाठी फळं स्वच्छ धुवून घेणं, चांगल्या पाण्यामध्ये धुवून घेणं, खराब भाग निर्जंतुक केलेल्या, स्टरिलाइज केलेल्या चाकूद्वारे कापून टाकणं. जे काही काम करणारे कामगार आहेत ते स्वच्छ हाताने काम करतील. आता आपण कोरोनाच्या कालखंडात बघतोय की हात स्वच्छ ठेवा, हे त्यासाठी सांगितलं की हाताच्या माध्यमातून पोटामध्ये संसर्ग होऊ शकतो. असंच अस्वच्छ हात असतील त्यातून संसर्ग फळांना, भाज्यांना, खाद्यान्नांना होऊ शकतो. त्यामुळे तिथूनही ती शक्यता ठेवायची नाही. जे काही साहित्य वापरायचं आहे, जे काही टेबल वापरायचं आहे, जे काही पाणी वापरायचं आहे, ते पूर्ण निर्जंतुक केलेलं वापरायचं. त्यामुळे ज्या ज्या शक्यता आहेत, ज्या ज्या ठिकाणाहून सूक्ष्म आतमध्ये प्रवेश करू शकतो, ती सगळी दारं, ते सगळे आउटलेट बंद करायचे. हे झालं ॲसेप्सिस. त्यानंतर कमी तापमानाचा वापर. याच्यामध्ये 4 पद्धती आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. एक आहे ते कमी तापमानाचा अर्थ मग सांगितल्या पद्धतीनं 15 जो रेग्युलरचं टेम्परेचर त्याच्यापेक्षा खाली आणायचं प्रकारानुसार, 10, 7, 8 किंवा त्यापेक्षा पण कमी, आणि ते फळ आणि भाजीपाला टिकवायचं. कारण कमी तापमानाला सूक्ष्मजीव सक्रिय राहू शकत नाहीत.
आणि सूक्ष्म जोपर्यंत सक्रिय राहत नाही तोपर्यंत फळभाजीपाला हे खराब होत नाही. त्यातलं तत्व पहिलं आहे ते रेफ्रिजरेशन म्हणजे फ्रीज. तर घरगुती जो फ्रीज आपल्याला दिसतो तर याच्यामध्ये विशेषतः प्राणवायू मिसळण्याची क्रिया आणि पाणी कमी होण्याची क्रिया कमी केलेली असते. ह्यालाच शीतकरण असं म्हणतात. तर हे जे काही शीत कपाट आहे याच्यामुळं आठवड्याची भाजी एकदा खरेदी करून त्या गृहिणी 8 दिवस वापरतात. अतिशय सोयीचं आहे. सूक्ष्मजीवांची वाढ कमी तापमानाला होत नाही. नेहमीच्या तापमानाला वाढ होऊन फळं भाजीपाला खराब होतात. हे त्याच्या उलट असतं. तापमान कमी असल्यामुळे याच्यामध्ये फळे भाजीपाला पाणी कमी होण्याचं प्रमाण देखील कमी होतं, ताजी राहतात आणि सूक्ष्मजीव निष्क्रिय झाल्यामुळं अगर कमी तापमानाला त्या ठिकाणी आक्रमित न झाल्यामुळं ही फळं भाजीपाला अधिक काळ टिकून राहतात. ह्याच्याशिवाय प्राणवायू मिसळण्याचं आणि पाणी कमी होण्याचं प्रमाण देखील कमी झालेलं असतं. पूर्णपणे सूक्ष्मजीव नष्ट जरी होत नसले तरी त्यांचं हालचाल मात्र कमी होते आणि त्यातून फळे भाजीपाला ही तापमान, आर्द्रता आणि साठवण काळ याच्याद्वारे चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. त्यामध्ये आता घरगुती भाज्या असतील, पियर, पीच, वाटाणा, शेंगवर्गीय भाज्या ह्या निश्चितपणे 0°C आसपास जरी आपण ठेवलं तरी चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती गोठवणं, फ्रीजिंग. त्याच्यामध्ये पदार्थ हा 0पेक्षा कमी तापमानाला, कारण 4°C पाण्याचा बर्फ होतो, 0पेक्षा कमी तापमानाला गोठवून साठवतात. आता आपल्याकडे जो का मॅफ्को ह्या कंपनीचा वाटाणा जो मिळतो तो अशा पद्धतीनं साठवलेला असतो. याच्यामध्ये सूक्ष्मजीव आणि विकरांची हालचाल ही पूर्णतः कमी होते. गोठवण बिंदूला बहुतांश सूक्ष्मजीव प्रतिकार करू शकत नसल्यामुळे त्यांची क्रिया थांबते आणि तो पदार्थ अधिक काळ टिकून राहतो. सूक्ष्मजीवांचा बऱ्यापैकी नाशही होतो. विशेषतः ज्या पदार्थांना उष्णता दिल्यामुळं त्याचा सुवास कमी होतो अशा फळांच्या बाबतीत किंवा फळांचा शुद्ध रस या पद्धतीनं साठवण्यासाठी खूप फायदा हा होऊ शकतो. किंवा काप करून ब्लँचिंग क्रिया करून नंतर थंड पाण्यात बुडवून कोरडे आणि सीलबंद पद्धतीनं स्ट्रॉबेरीचे काप किंवा आंब्याचा रस किंवा वाटाणा आता सांगितल्या पद्धतीनं हा गोठवून आपल्याला ठेवता येतो. याच्यामध्ये शीतकरणापेक्षा पण थंड तापमान आहे. त्यानंतर कोल्ड स्टोरेज. तर या ठिकाणी कमी तापमानाला शीतगृहातील साठवण असं म्हणतात. कमी तापमानाला फळं भाजीपाला साठवायचे. यातलं तापमान जास्त ते 32° ते 50° म्हणजे 0पेक्षा कमी असतं. तर या ठिकाणी मोठ्या खोल्यामध्ये ही रेफ्रिजरेशनची क्रिया मशीनद्वारा करून कमी तापमान आणि सूक्ष्मजीवांचा बंदोबस्त. आता तापमान कमी करण्यासाठी या ठिकाणी अमोनिया, फ्रिऑन, कार्बन डायऑक्साईड हे वायू वापरले जातात. यामध्ये विकरांची आणि सूक्ष्मजीवांची हालचाल मंदावून साठवणुकीचा कालावधी या ठिकाणी कमी करता येतो. तर यासाठी जो चार्ट आहे तो चार्ट मी तुम्हाला टेम्परेचर साठवणुकीच्या ठिकाणी सांगेन. तर सफरचंद 35 ते 38°F 18 आठवडे चांगल्या पद्धतीनं राहतात. °C नाही, फॅरनाईट आहे, लक्षात ठेवा. केळी 52 ते 55°F 3 आठवडे चांगलं राहतं. द्राक्षे 32°F म्हणजे 0°C लक्षात ठेवा, त्यापेक्षा कमी तापमान. तर 32 ते 55°F 8 आठवडे म्हणजे 2 महिने राहतं. लिंबू 42 ते 45°F 1.5 महिने चांगला राहतो. आंबा 47 ते 50°F 1.5 महिने चांगला राहतो. संत्री 42 ते 45°F थोडं जास्त, टेम्परेचर 0पेक्षा जास्त आहे, 9 आठवडे चांगला राहतो. आणि चिकू 32 ते 35°F 10 आठवडे म्हणजे 2.5 महिने चांगला राहतो. अशा पद्धतीनं साठवणुकीचं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये एकच पद्धती आता राहिलेली आहे, कार्बोनेशन पद्धत. तर या पद्धतीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शीत कपाटामध्ये अर्थातच फ्रीजमध्ये 10% जास्त ठेवून फळे आणि भाजीपाला साठवणुकीची ही पद्धत आहे. त्याला गॅस स्टोरेज किंवा कार्बोनेशन असं म्हणतात. किंवा कार्बन डायऑक्साईड वायू आहे, गॅस आहे म्हणून त्याला गॅस स्टोरेज असंही म्हणतात. जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईडमुळं फळे आणि भाज्यांचा श्वसनाचा वेग कमी होतो, पिकण्याची क्रिया मंदावते,
भाज्या पिवळ्या पडण्याचं किंवा सुकण्याचं प्रमाण कमी होतं. सूक्ष्म जीवजंतू त्यामध्ये बुरशी, जीवाणू आणि किण्व हे सक्रिय राहू शकत नाही. त्यामुळं कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही. कार्बन डायऑक्साईडच्या सानिध्यात ते अकार्यक्षम बनतात. कार्बोनेशनच्या पद्धतीमध्ये ही खूप फायदेशीर बाबी आहे की जास्त प्रमाणात कार्बोनेशन केल्यास रसाचा सुवास कमी होतो. ही थोडीशी कमतरतेची बाजू पण त्याच्यामध्ये. मात्र कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण थोडंसं कमी म्हणजे 0.005 सहस्रांश% आणि त्याच्यासोबत सोडियम बेन्झोएट जर वापरलं तर पेय पदार्थ अधिक काळ चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. एवढ्या माहितीनिशी आपण तात्पुरते संस्करणांतर्गत अ आणि ब हे 2 मुद्दे पूर्ण करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्लासमध्ये आपण क पासून पुढे आणि उर्वरित घटकांना आपण स्पर्श करू. तोपर्यंत अल्पशी विश्रांती. धन्यवाद.